डोलखाम विभागातील चोंडे गावाजवळ बस चालकाला मारहाण, मारहाणीत हाताचे हाड फ्रॅक्चर, किनोली पोलिसांनी आरोपीला केले अटक। शहापूर एसटी महामंडळ आगाराची रात्रपाळीसाठी बस घेऊन चोंडे या गावाजवळ गेलेल्या बस चालकाला एका इसमाने मारहाण करून दुखापत केली आहे। या मारहाणीमध्ये चालकाचे उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असून सदर बस चालक 4 दिवसापासून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे। अशोक भागीरथ पुरी गोसावी वय वर्ष 40 असे बस चालकाचे नाव असून या घटनेमुळे शहापूर बस चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या घटनेचे सविस्तर वृत्त असे की रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी बस चालक गोसावी हे चोंडे येथे रात्रपाळी बस घेऊन गेले असताना त्या ठिकाणी अनोळखी युवकाने बस शेजारी गाडी कोणाची उभी आहे असे विचारले असता गोसावी यांनी सदर गाडी कोणाची आहे माहीत नसल्याचे सांगितले। मात्र सदर युवकाने चालकाला शिवगाळी करत लाकडी दांडक्याखाली मारहाण केली। या मारहाणीत गोसावी यांचा हात फ्रॅक्चर झाला असून उपजिल्हा रुग्णालय शहापूरमध्ये ते उपचार घेत आहे। दरम्यान किनवली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या नेतृत्वाखाली PSI वरकुटे, पोलीस शिपाई निवृत्ती दांडकर, पोलीस नाईक शिंगे, पोलीस कॉन्स्टेबल पारधी यांनी मारहाण करणाऱ्या मंगल बुधा गांगड राहणार चोंडे मोहवाडी तालुका शहापूर या आरोपीस ताब्यात घेतले असून भारतीय न्याय संहिता कलम 118, 132, 115, 352 याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून 26 सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे। सदर घटनेचा अधिक तपास किनोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार करत आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।